Hello students, I hope your preparations are going very well. So today we are starting with our fourth chapter, that is emerging technology, and this chapter holds a weightage of total 10 marks. This chapter is totally theory based, no need to study for programming type questions. So you need to focus on objectives, definitions and theoretical concepts. So let's begin with this chapter. So in this chapter, if we see overall, we'll discuss total 4 concepts, that are different emerging technologies. Then what is IoT, what is cloud computing and its type. We'll discuss the concepts of AI as well as what is 5G, right? So the first concept is IoT, that is Internet of Things. IoT stands for Internet of थिंग्स. बघा आता इथे खूप इम्पॉर्टंट आहे IoTचं, तुम्हाला फुल फॉर्म माहिती असलं पाहिजे. एक्झाममध्ये फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. IoT स्टँड्स फॉर, आन्सर विल बी इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, नाउ व्हॉट इज IoT? आता IoT काय आहे? ओके, IoT मीन्स व्हॉट? IoT स्टँड्स फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स. काय सांगितलं? इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच काय आपण बोलू शकतो, अशा ज्या थिंग्स आहेत ज्या इंटरनेटशी कनेक्टेड आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज नथिंग बट द IoT. इन सिम्पल वर्ड्समध्ये जर आपण सांगायचं म्हणलं तर आपण काय म्हणू शकतो, IoT इज नथिंग बट व्हेन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस इंटरॅक्ट विथ इच अदर, ओके, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. बघा काय सांगितलं मी, व्हेन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस इंटरॅक्ट विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, दॅट इज नथिंग बट द IoT. सगळे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ते इंटरॅक्ट होतात, ओके, किंवा त्यांच्यासोबत त्यांचं कनेक्टिव्हिटी होते त्यांच्यामध्ये विथ हेल्प ऑफ इंटरनेट. इंटरनेटच्या हेल्पने ज्यावेळेस त्यांच्यामधली जी कनेक्टिव्हिटी आहे किंवा त्यांचं जे इंटरॅक्शन आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, दॅट इज नथिंग बट द IoT. दॅट ऑल इज इंटरनेट ऑफ थिंग्स, राईट? सो एखादं इझी एक्झाम्पल, एकदा सोपे एक्झाम्पल देते मी तुम्हाला. सपोज आता AC आहे, राईट, स्मार्ट AC असेल, त्याच्यामध्ये आता बघा आपण काय करू शकतो. आता बरेच असे फीचर्स आलेले आहेत किंवा टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप आहे की प्रत्येक जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे त्याची पण आपण ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी करू शकतो किंवा त्याचं जे पूर्ण कंट्रोल आहे ते आपण आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो, राईट, आपल्या डिव्हाइसमध्ये घेऊ शकतो. ते आपल्यावरती असणार आहे त्याचं कंट्रोल, कधी ऑन करायचं असेल कधी ऑफ करायचं. आता सपोज ACचं एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला देते. आता ACचं सपोज आता तुम्ही बाहेर कुठेतरी ट्रॅव्हल करता आणि तुम्हाला तो जर AC आहे तो डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे तर तो ऑन करायचा आहे. सो तुम्ही 20 मिनटं आधी 15 मिनटं आधी आपण तो ऑन करू शकतो. असे सुद्धा आता मार्केटमध्ये असे सुद्धा डिव्हाइसेस आहेत ते अवेलेबल आहेत, राईट. एवढे टेक्नॉलॉजी डेव्हलप असलेले डिव्हाइसेस आहेत ते आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो तुम्ही 15 मिनटं 20 मिनटं आधी तो ऑन केला, तो काय होणार आहे, त्याचं कंट्रोल तुमच्या फोनमध्ये असणार आहे, राईट, त्याची कनेक्टिव्हिटी असणार आहे तुमच्या फोनमध्ये. नंतर तो काय होणार आहे, तो तुम्ही पोचायच्या आधीच तुमचा जो AC आहे तो ऑन झालेला असणार आहे. तुम्ही पोचल्यानंतरनी तुमचं जे टेम्परेचर आहे ते काय असणार आहे, ते कूल झालेलं असणार आहे. सो हेच काय आहे तर हे आपलं काय तर IoT आहे, ओके. इंटरनेटशी कनेक्टेड आहे, दॅट इज कनेक्टिव्हिटी त्याचे कोणासोबत आहे तर इंटरनेटसोबत आहे. अशा ज्या थिंग्स आहेत ज्या इंटरनेटशी कनेक्टेड आहेत त्यालाच आपण काय म्हणतोय, दॅट इज नथिंग बट द IoT. आता अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपले स्मार्टवॉच आहे, राईट. आता स्मार्टवॉचेस आल्यापासून बघा कितीतरी त्याच्यामध्ये फीचर्स असतात. आपण आपला डिव्हाइस कनेक्ट करू शकतो त्याच्यासोबत, राईट. त्याच्यामध्ये म्युझिक प्ले करता येतं, देन त्याच्यामध्ये गेम्स असतात, म्हणजे खूप डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी. देन अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर स्मार्ट लाईट्स आहेत, सेन्सरच्या लाईट्स असतात, इवन आता स्मार्ट सिलिंग फॅन्ससुद्धा असतात. त्याच्यामध्ये ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी करून आपण ते ऑन कधी करायचं ऑफ कधी करायचे त्याचं कंट्रोल आपल्या फोनमध्ये असतं, राईट. किंवा स्मार्ट लाईट्ससुद्धा असतात, राईट. सो हे जे सगळ्या अशा ज्या थिंग्स आहेत त्याचं कनेक्टिव्हिटी आपल्या इंटरनेटसोबत आहे, ओके. आणि त्याचं इंटरॅक्शन होतं आहे एकमेकांसोबत विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. तेच काय आहे, दॅट इज नथिंग बट द IoT. लक्षात आलं IoT म्हणजेच काय आहे. आता बघा इम्पॉर्टंट आहे हा चॅप्टर, थेरी बेस्ड आहे. तुम्हाला एक्झाममध्ये थेरॉटिकल बेस्ड क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे ब्रीफ क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरमधून यायचे चान्सेस जास्त आहेत. सो एक तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी तुम्ही प्रिपरेशन करायचं आहे, ॲज वेल एज तुम्ही थेरी बेस्ड म्हणजेच ब्रीफ क्वेश्चनसाठी तुम्ही प्रिपरेशन करायचं आहे, राईट. सो नाव सी द ॲडव्हान्टेजेस. सो द फर्स्ट ॲडव्हान्टेज इज efficient resource utilization. So if we know the functionality and the way that how each devices works, we definitely increase the efficient resource utilization as well as monitor natural resources, okay. आता बघा मी एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे स्मार्ट लाईट्सचं. स्मार्ट लाईटचं काय आहे,
आता इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन म्हणजे आपण ते रिसोर्सेस आहे ते युटिलाइज कसं करू शकतो. ओके, ते एक आपलं मेन ॲडव्हान्टेज आहे. इन केस आता आपल्या सेन्सर्सच्या लाईट्स आहेत, जसं तुम्ही एखाद्या रूममध्ये एंटर करता तर सेन्सर्सच्या लाईट्स असतात, ते ऑन होतात आणि आपण तिथून एक्झिट केले की ते ऑफ होतात. राईट, म्हणजे जे आपल्याला कधी त्याचा यूज लागणार आहे, कधी ते आपल्या यूजमध्ये येणार आहे, त्या तसं आपण त्याला काय करू शकतो, आपण त्याला युटिलाइज करू शकतो. राईट, सेम एक्झाम्पल आपण एसीचं सुद्धा दिलेलं आहे, ते पण आपण काय करू शकतो, आपलं नीड असेल तसं आपण ते युटिलाइज करू शकतो. देन मिनिमाइज ह्युमन एफर्ट. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज मिनिमाइज ह्युमन एफर्ट. आता मिनिमाइज ह्युमन एफर्ट म्हणजेच काय, आता आपला जो ह्युमनचा एफर्ट आहे तो ऑब्व्हियसली काय होणार आहे, तर मिनिमाइज होणार आहे. ॲज द डिव्हायसेस ऑफ द IoT इंटरॅक्ट अँड कम्युनिकेट विथ इच अदर अँड डू लॉट ऑफ टास्क फॉर अस, देन दे मिनिमाइज द ह्युमन एफर्ट. राईट, आता मी स्मार्ट डिव्हायसेसचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. ते काय आहे, तर आपले एफर्ट्स कुठं ना कुठेतरी कमी होतात. राईट, आता मी तुम्हाला एसीचे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण ऑलरेडी काय करणार, आधीच आपण तो ऑन करून ठेवू शकतो की आपले एफर्ट्स कमी झाले की जाऊ नाही ऑन करायचं, डायरेक्ट त्याचं कंट्रोल आपल्या फोनमध्ये आहे. देन स्मार्ट फॅन्सचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याचंसुद्धा आपल्याकडे काय आहे तर कंट्रोल आपल्याकडे आहे, आपल्याकडे असणार आहे. राईट, आता बघा सपोज आता तुम्हाला एलेक्सा माहिती आहे. राईट, आता एलेक्सा बघा, ते आपले जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत जे इंटरनेटशी कनेक्टेड आहे त्याच्याशी ते कनेक्टिव्हिटी त्याची होऊ शकते, आपण त्याच्याशी आपण ते कनेक्ट करू शकतो. सो ते काय करणार आहे, आपण एकाच जागेवरती बसून फक्त त्याला एक कमांड देऊ शकतो. राईट, आपण त्यांना कमांड देऊ शकतो काय करायचे, का ऑन करायचे, का ऑफ करायचे, ते इझिली ऑन आणि ऑफ करणार आहे. सो हे जे आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे, तर आपलं जे टाईम आहे तो कन्झ्युम होत नाही आहे जास्त. ओके, सो एफर्ट्स जे आहेत आपले ते कमी होत आहेत. देन टाईम सेविंग. इट इज as it reduce the human efforts, then it definitely save out time. Time is the primary factor in automation which can save through IoT platform. ओके, आता आपले एफर्ट्स कमी होत आहेत म्हणजे आपला टाईमसुद्धा वाचणार आहे, आपला टाईमसुद्धा युटिलाइज होणार आहे. राईट, देन next advantage is enhanced data collection. So IoT devices can collect data from environment like weather, sound, pollution, etc. This data then can be used to take decisions. Okay, आता बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, अशा बघा स्मार्ट सिटीजमध्ये असे स्क्रीन्स लागलेले असतात. आता त्या स्क्रीन्सवरती बघा वेदरचं काय आहे, करंट आपलं वेदर काय आहे किंवा कसं असणार आहे ते सगळं आपल्याला डिस्प्ले होतं. सो ते सुद्धा पॉसिबल आहे. म्हणजे त्याचं काय काम आहे तर तो डेटा कलेक्शन करायचं काम करतो. राईट, आणि आपल्याला काय करतो तर प्रोव्हाइड करायचं काम करतो. सो तशा स्क्रीन्स वगैरे आहेत, मे बी तुम्ही त्या बघितल्या असतील. राईट, सो ते आपल्याला हेल्पफुल कशासाठी आहे तर आपल्याला इझिली जे काय आहे किंवा काय करंट वेदर असेल, काय करंट लोकेशन असेल ते आपल्याला दिसू शकतं त्याच्यामधून. देन इम्प्रूव्ह सिक्युरिटी. आता इम्प्रूव्ह सिक्युरिटी मीन्स वॉट, IoT बेस्ड सिक्युरिटी सिस्टम्स कॅन मेक होम ऑर ऑफिस एन्व्हायरमेंट सिक्युअर. ओके, थोडक्यात म्हणजे काय असणार आहे ते आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते सिक्युअरसुद्धा असणार आहे. राईट, देन आता आपण बघूया त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. आता आपण ॲडव्हान्टेजेस बघितले. आता बघा ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झामसाठी तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, राईट अँड एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ IoT. ओके, असं जर क्वेश्चन आलं तर तुम्ही हे जे सगळे जे पॉईंट्स आहेत आपण बघितले, काय काय बघितलं, इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन, देन मिनिमाइज ह्युमन एफर्ट्स, देन टाईम सेविंग as well as enhance data collection and improve security. सो हे जे आहेत ॲडव्हान्टेजेस खूप इम्पॉर्टंट आहे किंवा डिफरन्ससाठी पण क्वेश्चन येऊ शकतो ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजवरती. राईट, सो नाव विल डिस्कस द डिसॲडव्हान्टेजेस. बघूयात आता आपण कोणते कोणते आहेत. So the next point is disadvantages of IoT, and the first disadvantage is privacy. Okay, first disadvantage काय आहे, privacy. Now privacy is the major disadvantage of IoT because all our personal data, all our personal information was accessed by smart devices. Right, smart devices through access केलं जातं. But if the privacy or if the security was not proper, then no one can access our data very easily. Okay, so privacy असणं खूप गरजेचं आहे. आपला जो डेटा आहे तो ॲक्सेस केला जातो स्मार्ट डिव्हायसेस थ्रू. सो त्याच्यामध्ये तिथे प्रायव्हसी स्ट्रॉंग असणं, सिक्युरिटी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर त्याचा आपला जो डेटा आहे त्याचं कोणीसुद्धा मिसयूज करू शकतं किंवा त्याचा काहीतरी फ्रॉडसुद्धा तिथे होऊ शकतो. देन नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्सिटी. ओके, आता कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय, द डिझायनिंग, डेव्हलपिंग, मेंटेनिंग of large technology of IoT system is quite complicated. Okay,
आता जर आपण ह्याचं डिझायनिंग किंवा त्याचं मेंटेनन्स बघितलं तर ते सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपण फक्त बघतोय, बट ते डिझाईन करणं, डेव्हलप करणं ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याला मेंटेन ठेवणं किंवा त्याची पूर्ण सिस्टीम आहे ते डेव्हलप करणं ते कॉम्प्लिकेटेड आहे, क्वाईट कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, देन the next concept is applications of IoT. Now we'll see the application. So the first application is smart lighting. So illumination of light is controlled on the basis of daylight. ओके, आता स्मार्ट लाईटिंग सिस्टीम म्हणजे आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण काय एक्झाम्पल घेऊ शकतो. आता तुम्ही बघा स्ट्रीट्सवरती असं साईडनी, ओके, असं स्ट्रीट्सच्या साईडनी जर ते लाईट्स बघितल्या असतील ते सोलारच्या लाईट्स असतात. ते दिवसभर पूर्ण चार्ज होत राहतात. ओके, पूर्ण डे ते चार्ज होतात आणि नाईटला ते असं त्याच्यामध्ये असे लाईट दिसते तुम्हाला. सो ते एक आपले स्मार्ट लाईटनिंगचं एक एक्झाम्पल आहे. मी बघितलं असेल जसं स्ट्रीट्सच्या साईडनी तुम्हाला दिसत असेल ज्या अशा लाईट्स असतात बघा, त्या फुटपाथच्या साईडनी असतात. ते दिवसभर ते चार्ज होत राहतात आणि संध्याकाळी जर आपण बघितलं, रात्री जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये असे लाईट दिसते, एकदम असे ब्राईट दिसतात. ओके, तर ते एक एक्झाम्पल आहे स्मार्ट लाईटनिंगचं. देन स्मार्ट थर्मोस्टॅट्स अलाव युजर्स टू शेड्यूल, मॉनिटर अँड रिमोटली कंट्रोल होम टेम्परेचर्स. ओके, आता मी तुम्हाला एसीचा आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे. स्मार्ट थर्मोस्टॅट्समध्ये स्मार्ट एसीज आहेत. देन ते आपल्या रूमचं टेम्परेचर आहे ते कसं मेंटेन करायचं आहे ते सगळं त्यांच्यावरती डिपेंड आहे. देन स्मार्ट लॉक्स अँड गॅरेज डोअर्स ओपनर्स. देन पासवर्ड बेस्ड ऑर फेशियल रेकग्निशन बेस्ड डोअर्स अँड लॉक्स. आता म्हणजे बघा काय पासवर्ड बेस्ड लॉक्स. आता बघा स्मार्ट लॉक्ससुद्धा असतात. आता आपल्या बरेच असे फ्लॅट्स असतात त्याच्यामध्ये असं स्मार्ट लॉकची सिस्टम असते. म्हणजे ते लॉक आहे त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट असतं, राईट, फिंगरप्रिंट असतं. देन त्याच्यामध्ये एक छोटा हिडन कॅमेरासुद्धा असतो. देन हिडन कॅमेरा असतो आणि त्याच्या आतमध्ये म्हणजे आतल्या बाजूने आपण त्याच्यामध्ये स्क्रीन असते. आपण बघू शकतो की बाहेर एक्झॅक्ट कोण आहे. आपल्याला ते क्लिअर दिसतं, बाहेरचं पूर्ण एरिया, एवढा एरिया तो कवर करतो आणि त्याच्यामध्ये आपलं क्लॅरिटी खूप असते. त्याच्यामध्ये क्लिअर दिसतं की कोण आहे, नक्की कोण आहे बाहेर. ओके, सो ते झालं आपलं स्मार्ट लॉक ची सिस्टीम झाली. देन बघा काही अजून काय सांगू शकतो आपण आता स्मार्ट लॉक्समध्ये. फिंगरप्रिंटचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काही लॉक्समध्ये बघा फिंगरप्रिंटसुद्धा असतं किंवा पासवर्डसुद्धा असतात. आपण त्याच्यामध्ये पासवर्ड सेट करू शकतो किंवा फिंगरप्रिंट असतं. जोपर्यंत जो ओनर आहे त्याचं फिंगरप्रिंट तिथे लागत नाही तोपर्यंत ते लॉक आहे ते ओपन होणार नाही आणि ते खूप सिक्युअर असतं. ओके, असं नाही की ते सिक्युअर नाही आहे, खूप सिक्युअर येते. देन नेक्स्ट आहे स्मार्ट सिक्युरिटी कॅमेराज. Security cameras that can identify known and unknown persons and raise alarm in case of security threat. ओके, आता स्मार्ट सिक्युरिटी कॅमेराज. आता कॅमेरा पण बघा स्मार्ट कॅमेराज असतात त्याच्यामध्ये ते लगेच रेकग्नाइज करतात, राईट, की कोण आहे कोण नाही. आणि त्याचा ॲक्सेस आपल्याला आपल्या फोनमध्ये घेऊ शकतो आपण. म्हणजे तुम्ही कुठेही असला तरी आपण तुमच्या जर एरियामध्ये, तुमच्या घरामध्ये, घराच्या बाहेर जर एखादा कॅमेरा असेल, स्मार्ट कॅमेरा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉईससुद्धा येऊ शकते. ओके, काय आवाजसुद्धा येतो त्याच्यामध्ये, आपल्याला एकदम क्लिअर दिसतं. सो तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करत असला तरी तुम्हाला त्याचा ॲक्सेस घेता येतो तुमच्या फोनमध्ये. सो आपण इझिली बघू शकतो काय आहे किंवा काय चालू आहे. सो त्याचा ॲक्सेस आपल्याला इझिली आपल्या सराउंडिंगमध्ये काय चालू आहे तर त्याचा ॲक्सेस आपल्याकडे ठेवू शकतो. त्यांनी की एक कुठेतरी एक भीती राहत नाही. ओके, आणि अजून एक म्हणजेच काय स्मार्ट सिक्युरिटी कॅमेराचं बघा. आता ATMमध्ये तुम्ही बघितलं असेल जे कॅमेरा असतात त्याच्यामध्ये तिथे ना एक अलार्म पण असतं. आपण स्कार्फ वगैरे बांधून एखादं ATMमध्ये जर एंटर केलं तर तिथे अलार्म आहे ते डायरेक्ट वाजायला सुरुवात होती. सो ते अलार्म आहे ते लगेच काय करतं, ते आयडेंटिफाय करतं काहीतरी थ्रेट आहे. ओके, सो ते लगेच आयडेंटिफाय करतं आणि ते काय करते, ते अलार्म आहे ते वाजायला चालू होतं. Then smart traffic signals that can adjust their timing to commutes and holiday traffic and keep cars moving. आता बघा स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स म्हणजेच काय. आता ट्रॅफिक सिग्नल्स तुम्ही बघितले असतील. आता प्रत्येक सिटीमध्ये ट्रॅफिक सिग्नल असतात. आता ते ऑटोमॅटिक काय करतात तर त्याच्यामध्ये त्या लाईट्स ब्लिंक होतात, रेड असेल ग्रीन असेल. म्हणजे त्यांनी ते जे स्मार्ट सिग्नल्स आहेत, ओके, स्मार्ट ट्रॅफिक लाईट्स आहेत त्याच्यामध्ये ते त्याचं फीचरच आहे की किती टाईममध्ये, ओके, त्याच्यामध्ये बघा टाईम पण दिसत असतं आपल्याला. एवढ्या टाईममध्ये काय करायचं तर ग्रीन लाईट ब्लिंक करायची. देन एवढं टाईम संपलं की आपल्याला रेड लाईट ब्लिंक करायची. देन कोणता ॲरो त्यांना डिस्प्ले करायचं. सो त्याच्यामध्ये ते फीचर्सच असतात. तर ते इझिली काय करतं तर ते पूर्ण स्टडी करून घेतं त्याचं ते सराउंडिंगमध्ये कसं काय आहे. तर त्याच्यामध्ये टायमिंगसुद्धा सेट असतं की किती टाईममध्ये, किती सेकंड्समधून ते काय होणार आहे, तर लाईट ब्लिंक होणार आहे, किती सेकंड्समधून त्या पुढच्या गाड्या सोडायच्या आहेत. तर असं ते ॲक्युरेट आपल्याला दिसत असतं. ते फॉलो करून काय आहे तर सगळे व्यवस्थित चालत असतात. ओके,
सो द नेक्स्ट पॉईंट इज क्लाउड कम्प्युटिंग. आता बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला, क्लाउड कम्प्युटिंग. नाव विल सी व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग.